श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये राधा नावाचं जे पात्र आहे ना, ते मुळात नव्हतंच कधी. श्रीकृष्णाच्या जीवनावरचं पहिलं चरित्र म्हणजे महाभारत. महाभारतात गीता नाही, विष्णू पुराणात गीता नाही, नंतरच्या कोणत्याही ग्रंथात गीता नाही, भागवतात सुद्धा गीता नाही, राधा नाही. राधा आली कुठून? ही राधा 11व्या शतकानंतरच्या कवींनी आपल्या कल्पनेतून निर्माण केलेली राधा आहे. 11व्या शतकाच्या पूर्वी कोणत्याही ग्रंथात राधेचा उल्लेख नाही. राधा संप्रदाय सुद्धा नंतर आहे. आपले अनेक संप्रदाय असे आहेत की जे अगदी अलीकडे निर्माण झाले, पण ते अलीकडे निर्माण झाले असले तरी त्यांचं श्रेष्ठत्व सांगायला ते फार पूर्वी निर्माण झाले असं आपण सांगत असतो. म्हणजे राधेच्या बाबतीत तर काही जे रसिक कवी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या जीवनामध्ये एखादी राधा असावी असं ज्या कवींना वाटलं त्यांनी एक राधा निर्माण केली आणि तिला प्रतिष्ठा आणून देण्यासाठी ती श्रीकृष्णाच्या जीवनात नेऊन बसवली. आता आपल्या जीवनात राधा असावी असं कोणाला वाटत नाही, म्हणजे महिलांची क्षमा मागून. तशी ही राधा जन्माला आली. राधेच्या सगळ्या कविता नंतरच्या आहेत, आधीच्या नाही आहेत.